ढवळे सर आणि सर्व सभासद, त्याचबरोबर आपण सर्वजण वेळात वेळ काढून आजच्या त्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी स्टेफॅन परिवारातर्फे ॲज अ CEO सूरज कुमार कुंभार तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की आम्हाला इथे आज येण्याची संधी दिली. स्पेशली दीपक काळे सरांसोबत जे काय बोलणं आमचं होत होतं त्या माध्यमातून आज इथे येण्याची आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा शिव उद्योग संघटनेचं खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की छोट्यातल्या छोट्या जे पण आज उद्योग मध्ये येत आहेत अशा सर्व युवकांना असेल किंवा उद्योजकांना असेल की जी संधी पाहिजे संधी देण्याचं काम ह्या शिव उद्योग संघटनेमार्फत होतोय. तर मला आनंद आहे की आपल्या महाराष्ट्रातील सर्व मुली असतील, महिला असतील, त्याचबरोबर जे आपले युवक असतील ज्यांना कुठेतरी रोजगाराची गरज आहे, पण रोजगार म्हणजे 9 ते 5 ची ड्युटी किंवा काहीतरी असं काम की जे आपल्याला फक्त पैशासाठी करावं लागतं, त्याच्यात आनंद मिळत नाहीये, तर ते काम करण्याची काही लोकांची मजबुरी असते. पण एक चांगला उद्योग किंवा चांगला रोजगार जर उपलब्ध झाला आणि मनसोक्त काम करण्याचं जी वेळ असते की आपल्या मनाप्रमाणे वेळ ठरवता येईल, आपल्या मनाप्रमाणे काम करता येईल, आपल्या मनाप्रमाणे ठिकाण आपल्याला निवडता येईल. जसं प्रॉपर मी सातारा जिल्ह्यातून आहे, पण गेली 25 वर्ष मुंबईमध्ये आपण नोकरीच्या शोधामध्ये आलो, नंतर आपण उद्योग करायला लागलो, हे सगळ्या गोष्टी होतं. पण ग्रामीण एरियामध्ये किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये आज मुलींना किंवा महिलांना एक चांगला उद्योग जर मिळाला तर त्यांना बाहेर जायची गरज नाही किंवा आपल्या मुलांना उद्योग मिळाला तर आपल्याला बाहेर जायची गरज नाही. तर ती जी काय गरज असते ती गरज निर्माण करण्यासाठी कुठेतरी एक मध्यंतरी संस्था अवेलेबल पाहिजे. ते काम शिव उद्योग संघटनेला हातात घेतलंय, तर खूपच ते कौतुकास्पद बाब आहे. तर स्टेफॅन मल्टीव्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड नावाची आमची कंपनी गेली 3 वर्ष आम्ही काम करतोय ठाण्यामध्ये. ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाजूला पूर्वेला आपलं ऑफिस आहे, नियर बाय स्टेशनच्या. आमचं स्पेशली जे प्रोडक्ट आहे ते महिलांसाठी आहे. नारी प्रोटेक्ट नावाचा ब्रँड आहे आपला, जो सॅनिटरी नॅपकिन मध्ये काम करतोय. स्पेशली बघायला गेलं तर भारतामध्ये असं कोणतंही घर नसेल की त्या घरामध्ये मासिक पाळीच्या काळामध्ये सॅनिटरी नॅपकिन वापरलं जातं. पण आजही ग्रामीण क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही महिला कपडा वापरतात, ते बऱ्याच लोकांना माहिती असेल. दुसरी गोष्ट, पुरुष मंडळी स्पेशली या विषयावरती एकतर माहितीच नसते आणि माहिती असली तर खूप लाजतो आपण त्या विषयावरती. आपण घरातच बोलत नाही तर बाहेर बोलण्याचा तर खूप दुर्मिळ प्रकार आहे. गेली 8 ते 10 वर्ष मी या प्रोडक्टवरती काम करतोय, सॅनिटरी नॅपकिन वरती. पूर्ण भारतभर फिरलेलो आहे. जवळजवळ आजपर्यंत कमीत कमी 4 ते 5 लाख महिलांपर्यंत मी पोहोचलो आहे. त्यांना फरक जाणवून देतो आम्ही स्पेशली महाराष्ट्रामध्ये जर काम करतोय तर महिला पोलीस ट्रेनिंग सेंटर्स जेवढे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, टोटली महाराष्ट्रामध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटर्स 10 आहेत. त्याच्यामध्ये 3 ते 4 महिलांसाठी राखीव असतात. दर प्रत्येक भरतीमध्ये ज्यावेळेस महिला तिथे जातात ट्रेनिंग घेण्यासाठी, मुली जातात. 11 महिन्याच्या ट्रेनिंगच्या काळामध्ये आम्हाला एकदा संधी मिळाली लोणावळ्यामध्ये आणि लोणावळ्यातल्या महिला पोलीस ट्रेनिंग सेंटरला आम्ही प्रोग्राम केला. तिथं प्रॉब्लेम असा होता की खूप पाऊस पडतो, सर्वांना माहित आहे. तर त्या पावसाच्या काळामध्ये मुलींना एचिंग खूप होतं, रॅशेस येतात आणि पावसामुळे मग त्या मुली ग्राउंडवरती येऊ शकत नाहीत आणि ते 3-4 महिन्याचा काळ पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये काम होत नाही जे व्हायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये काय उत्तर म्हणून आम्ही एक प्रोग्राम केला. तिथे पोलीस ट्रेनिंग सेंटरचे जे प्राचार्य आहेत त्यांना भेट दिली आम्ही आणि त्यांना आम्ही सांगितलं की सर, मार्केटमध्ये मिळणार हे सॅनिटरी नॅपकिन काय आहे, तर हे प्लॅस्टिकचं सॅनिटरी नॅपकिन आहे. जे तुम्ही बघा की पूर्ण भारतामध्ये महिला जर बघितलं तर 30 ते 40 कोटी महिला असतील ज्या सॅनिटरी नॅपकिन वापरतात किंवा कपडा वापरत असतील. कपडा वापरणाऱ्या महिला आज 5 ते 10% असतील, पण बाकीच्या कुठल्या ना कुठल्या सॅनिटरी नॅपकिन वापरतात. महाराष्ट्र शासन असेल किंवा कुठलंही सरकार असेल तर काही महिलांना, काही मुलींना शाळेमध्ये वगैरे फ्रीमध्ये वाटलं जातं, पण त्याची क्वालिटीचा दर्जा याच्याकडे कोणच लक्ष देत नाही आणि कुणाला काय पडलेली पण नाही. पण आरोग्यामध्ये जर पुरुष मंडळीने थोडा विचार केला, महिलांना तर त्याची खूप माहिती आहे, पण पुरुष मंडळीने विचार केला की महिलेची मासिक पाळी नाही आले तर काय होतं. कधी विचार केला आपण? जर महिलेला रेग्युलर मासिक पाळी नाही आली तर खूप त्रास होतो आणि मासिक पाळी आली तरी त्रास होतो. मग मासिक पाळी रेग्युलर येण्यासाठी पण काहीतरी चांगली गोष्ट पाहिजे आणि मासिक पाळी रेग्युलर आल्यानंतर त्याला कुठेतरी जो त्रास होतो महिलांना तो आपल्याला माहित नाही. कारण आपण लहानपणी बघितलं की आपली आई 5 दिवस आराम करत होती किंवा घराच्या बाहेर बसलं बोलणं जे बोलायचं की तर त्याच्यावरून समजायचं की मासिक पाळी आलेली आहे. पण आजच्या
स्थितीमध्ये हे आवश्यक आहे का? होणारच नाही, कारण प्रत्येक घरामध्ये एक महिला आहे. थोडंसं ग्रामीण एरिया सोडला, पण शहरामध्ये जर आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, मुंबईच्या ट्रेनची गर्दी बघा, बसची गर्दी बघा, कुठलाही एरिया घ्या तिथे गर्दी नाही असं नाही. मग त्याच्यामध्ये मुलींना महिलांना मासिक पाळी असते, त्यांना तो स्पर्श किंवा त्यांना जो त्यावेळेस डिस्टर्बन्स असतो. जर एक सर्व्हेमध्ये सांगितलं की नवरा बायकोचं जर भांडण होत असेल तर सगळ्यात जास्त भांडण किंवा सगळ्यात जास्त डिवोर्स किंवा सगळ्यात जास्त महिलांचं आत्महत्येचं प्रमाण हे मासिक पाळीच्या काळात असतं, कारण महिला डिस्टर्ब असते. आणि त्यावेळेस ते समजून घेण्याचं कारण हे पुरुष मंडळींना पण माहित नसतं. पुरुषांना कधी माहित होतं जेव्हा की जास्त क्रिटिकल सिच्युएशन झाली महिलेची, तिला डॉक्टरकडे घेऊन जायचंय, त्यावेळेस माहित पडतं. मग आजच्या काळामध्ये काय चाललंय की मुलींना किंवा महिलांना मासिक पाळीमध्ये इचिंग जास्त होणं, रॅशेस जास्त होणं, त्याचबरोबर पोटामध्ये ओटीमध्ये दुखणं असेल, पिशवी काढण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. 20 वर्षापूर्वी कुणाला जर डायबिटीज असेल तो लोक घाबरायचे. आज कोण डायबिटीजला घाबरते का? आज सगळ्यात जास्त भयंकर आजार म्हणून कॅन्सरला घाबरतो. कॅन्सरमध्ये आज लोक घाबरतात, पण सगळ्यात जास्त कॅन्सरचे प्रकार, मग युट्रस कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा इतर कॅन्सरचे प्रकार असतील, हे महिलांमध्ये जास्त आढळतात. मग महिला तर दारू पित नाही, महिला तर व्यसन करत नाही, मग महिलांमध्ये हे प्रकार कुठून येतात? तर मासिक पाळी ही मध्ये महिला 25 ते 30 वर्ष राहते. वयाच्या आज 16व्या, 13व्या, 14व्या वर्षापासून पण मुलींना मासिक पाळी येते. मलाही आज 10वीला माझ्या जुळ्या मुली आहेत, ज्या 10वीला आहे दोघी पण, तर त्यांना गेले 3 वर्ष झालं मासिक पाळी येते. म्हणजे 7वी 8वी पासून मुलींना मासिक पाळी येते, ते जवळजवळ 45-50 वयापर्यंत मासिक पाळी येतात. मग त्या काळामध्ये आजच्या ठिकाणी मुलीला जॉब पण बघायचा आहे, मुलीला घर पण बघायचंय, मुलीला सगळं कुटुंब पण बघायचंय, आणि त्याच्यामध्ये मासिक पाळीमध्ये जो डिस्टर्बन्स येतो, तो डिस्टर्बन्स म्हणजे नेमकं काय? तर डॉक्टरांनी महिलांना सांगितलेलं असतं की तुम्हाला जे पॅड दिलं जाते किंवा तुम्ही जे मेडिकल जनरल स्टोर मधून जे पॅड आणताय ते दर 4 ते 6 तासाला किंवा 8 तासाला बदली केलं पाहिजे. आज विचार करा, आम्ही पोलिसावरती जास्त फोकस काय केला, तर पोलिसांची ड्युटी 12-12, 15-15 तास असते. जर चांगली ड्युटी लागली तर त्यांना 24 तास घरी पण जाता येत. आणि त्याच वेळेस महिला पोलीस जर मासिक पाळीत असतील तर त्या पॅड कुठं बदली करतात. किंवा आज बघितलं की तुम्ही महिला आपल्या जेंट्स लोकांसारखा पण शर्ट पॅन्ट किंवा इतर ड्रेसेस मध्ये असतात, मग त्यावेळेस ज्यावेळेस पॅड असतं तर ते पॅड लिकेज होतं. जर महिलांना तर फ्लो जास्त असेल. हे पुरुषांना मी ओपनली का बोलतोय, कारण आपल्याला माहितीच नाही की नेमकं काय चाललंय. कारण आपल्या घरामध्ये जरी असा काय विषय झाला, मुलगी बोलली ना मम्मी आज जास्त त्रास होतोय, आज असं होतोय, मम्मी बोलते आता ही सवय होते, तुला पण होईल ऑटोमॅटिकली, आम्ही पण याच्यातूनच बाहेर पडलोय, पण त्याचं सोल्युशन असं काय माहित नसतं. तर आता मार्केटमध्ये काय आहे की आम्ही ते 12-12 तासाचे प्रोग्राम आम्ही बघितले, त्या महिलांचे अनुभव बघितले. त्याच्यानंतर मी गेले 8 वर्ष जे प्युअर कॉटन एनएन स्ट्रिप सॅनिटरी नॅपकिन वरती आम्ही काम करतोय. त्याचे रिझल्ट एवढे सुंदर आहेत की मी 100% दावा करतो की एखाद्या महिलेनं जर हे नॅपकिन वापरलं तर ती परत दुसऱ्या मार्केटच्या नॅपकिनला हात लावणार. मग मार्केटच्या कंपन्यांना याचं नॉलेज नाही का? माहित आहे, पण त्यांना माहिती आहे जर आपला हाय तसंच चाललंय तर त्यात बदली करायची गरज नाही. त्यांना फक्त मल्टीनॅशनल कंपन्यांना पैसे कमवायचे असतात. तर ह्या पद्धतीने आपण हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं. पोलीस ट्रेनिंग सेंटर असेल, अकोला पोलीस ट्रेनिंग सेंटर असेल सर, नागपूर पोलीस ट्रेनिंग सेंटर असेल, लोणावळा असेल, सांगली तुर्ची असेल, मोरोड पोलीस ट्रेनिंग सेंटर असेल, अलिबाग असेल, नाशिक असेल, जवळजवळ गेल्या 20 ते 25 पोलीस जे जिल्हा लेवलचे आहेत त्या सर्व ठिकाणी आमचे प्रोग्राम झाले. स्पेशली 200 ते 250 पेक्षा जास्त स्कूल कॉलेजेसला प्रोग्राम्स आमचे होतात. एसएनडीटी कॉलेज सारखे मोठे कॉलेजेस आमच्याबरोबर 3 वर्ष झाले टाईप आहेत. महिलांचं जर बघायला गेलं तर 15,000 महिला आमच्यासोबत काम करतायत आणि 1 लाखापेक्षा जास्त महिला आमचं प्रोडक्ट वापरतायत, जे ऑलरेडी गेले 3 वर्ष आम्ही सक्सेसफुली काम करतोय. याच्यामध्ये शिव उद्योग संघटनेबरोबर जेव्हा आमचं बोलणं झालं की महिलांचे बचत गट खूप आहेत, महिलांच्याकडे काम करण्याचं किंवा जसं होतं पापड लोणची वगैरे बरंच महिला करू शकतात, पण ते विकण्याचं कौशल्य नाही. त्यांना मार्केटिंग नावाचं जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्रामध्ये शिरकाव करता येत नाही किंवा टिकून राहता येत नाही. त्यामुळे त्या महिला प्रोडक्ट बनवू शकतात पण विकलं जात नाही. आणि असे बरेच उद्योग येतात की तुम्ही पापड बनवा आम्ही विकत घेऊ, तुम्ही लोणची बनवा किंवा तुम्ही वाती बनवा, तुम्ही समया बनवा, खूप काही केलं जातं, पण ते परत कंट्रोलमध्ये जे यायला पाहिजे रेग्युलर ते होत नाही आणि मग महिला कुठेतरी अडकतात. तसं महिलांना मशीन क्लासेस दिले, मशीन घेऊन दिल्यात, खूप काही दिले, पण ते रेग्युलराईज होत नाही. पण ते कसं तरी हँडल करतात. तर आमच्याकडे ज्या महिला काम करतात त्या महिलांच्या माध्यमातून आम्ही आज जवळजवळ 10,000पासून ते 1 लाख रुपये कमवणाऱ्या महिला आमच्याकडे आहेत, जे लोकांना खरं वाटत नाही. पुरुष मंडळी आमच्याकडे ज्यांना हे समजले, जे आमच्या समोर बसतात. थोडंसं मी डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहे की मार्केटमध्ये मिळणारं नॅपकिन आणि आपल्या नॅपकिन मध्ये फरक आहे. हे जोपर्यंत लोकांना कळत नाही
जसं 3 इडियट मध्ये दाखवलं, जोपर्यंत डेमो देत नाही तोपर्यंत त्या माणसाचा स्वभाव कळत. जे ऑलरेडी गेले 3 वर्ष आम्ही सक्सेसफुली काम करतोय. याच्यामध्ये शिव उद्योग संघटनेबरोबर जेव्हा आमचं बोलणं झालं की महिलांचे बचत गट खूप आहेत, महिलांच्याकडे काम करण्याचं किंवा जसं होतं पापड लोणची वगैरे बरंच महिला करू शकतात, पण ते विकण्याचं कौशल्य नाही. त्यांना मार्केटिंग नावाचं जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्रामध्ये शिरकाव करता येत नाही किंवा टिकून राहता येत नाही. त्यामुळे त्या महिला प्रोडक्ट बनवू शकतात पण विकलं जात नाही. आणि असे बरेच उद्योग येतात की तुम्ही पापड बनवा आम्ही विकत घेऊ, तुम्ही लोणची बनवा किंवा तुम्ही वाती बनवा, तुम्ही समया बनवा, खूप काही केलं जातं. पण ते परत कंट्रोलमध्ये जे यायला पाहिजे रेग्युलर ते होत नाही आणि मग महिला कुठेतरी अडकतात. तसं महिलांना मशीन क्लासेस दिले, मशीन घेऊन दिल्यात, खूप काही दिले, पण ते रेग्युलराईज होत नाही. पण ते कसं तरी हँडल करतात. तर आमच्याकडे ज्या महिला काम करतात त्या महिलांच्या माध्यमातून आम्ही आज जवळजवळ 10,000पासून ते 1 लाख रुपये कमवणाऱ्या महिला आमच्याकडे आहेत, जे लोकांना खरं वाटत नाही. पुरुष मंडळांकडे ज्यांना हे समजले, जे आमच्या समोर बसतात, थोडासा मी डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहे की मार्केटमध्ये मिळणारं नॅपकिन आणि आपल्या नॅपकिन मध्ये फरक आहे. हे जोपर्यंत लोकांना कळत नाही, जसं 3 इडियट मध्ये दाखवलं, जोपर्यंत डेमो देत नाही तोपर्यंत त्या माणसाचा स्वभाव कळत. तसं प्रोडक्टचं डेमॉन्स्ट्रेशन दिल्याशिवाय प्रोडक्ट मधला फरक लोकांना कळत नाही. तर मार्केटमध्ये मिळणारे ब्रँड जर मला सांगितलं, पुरुष मंडळीला किती माहिती आहेत मला माहित नाही, पण महिला पण 10पेक्षा जास्त नावं सांगू शकत नाही. एवढा मोठा आपला देश आहे, 140-150 कोटीची आबादी आहे, ज्याच्यामध्ये 30-40 कोटी महिला आहेत, ज्या दर महिन्याला रेग्युलरली मासिक पाळीमध्ये हे प्रोडक्ट वापरतात. उन्हाळा असू द्या, पावसाळा, हिवाळा असू द्या. जसं लॉकडाऊन मध्ये 6 महिने भारत बंद होता, पण असं लॉकडाऊन मध्ये तशी मासिक पाळीला कधी सुट्टी मिळणार आहे का? नाही. आता उन्हाळ्यामध्ये 1 महिना मी महिला सुट्टी, असं कधीच होणार नाही. सण उत्सव असू द्या, काही असू द्या, त्या वेळेमध्ये त्या महिलेला मासिक पाळी आलीच पाहिजे. आल्यानंतर तिला रेग्युलरली जे सॅटिस्फिकेशन पाहिजे ते सॅटिस्फिकेशन मिळणं गरजेचं आहे, जे आपल्या प्युअर कॉटनच्या सॅनिटरी नॅपकिन मधून मिळतं. दुसरी गोष्ट, आम्ही काम नेमकं काय करतोय तर महिलांना पहिला आम्ही सांगतो की तुम्ही आयुष्यामध्ये एकदा हे प्रोडक्ट वापरून बघा, जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही आयुष्यभर तेच प्रोडक्ट वापरणार, ही खात्री आम्हाला आहे. मग आम्ही महिलांना रोजगार जर द्यायचा आहे शिव उद्योग संघटनेमार्फत, तर आपण महिलांना देऊ शकतो, त्याचबरोबर मुलांना पण देऊ शकतो. कारण मेडिकल जनरल स्टोअर्स मध्ये आज आपल्याला जर जायचंय तर मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना ऍड करणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं ते पॉसिबल आहे. पण आम्ही शून्यातून सुरुवात केलेली आहे. आज आमच्याकडे 15,000 महिलांचा जो ग्रुप आहे तो जवळजवळ 5 राज्यांमधून आहे. MP, त्याचबरोबर गुजरात, त्याचबरोबर महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 15 ते 16 जिल्ह्यामध्ये आमचं काम चालू आहे. कर्नाटकमध्ये चालू आहे, गोव्यामध्ये काम चालू आहे. तर ज्या ज्या ठिकाणी महिलांचं आम्हाला पाठबळ मिळालेलं आहे त्या ठिकाणी आपण मोठ्या लेवलवरती काम करतो. मग आता आम्ही काय केलंय की ज्या महिला आहेत त्या महिलांना आम्ही कुठल्या तुमच्या संस्था असेल किंवा तुम्ही तुमच्या गावामधून महिला बचत गटाच्या महिला असतील, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका असतील, आरोग्य सेविका असतील, किंवा ज्या महिला स्कूल कॉलेज करत मुली असतील त्यांना पार्ट टाइम जॉब करायचा असेल तर त्यांना आपण ते देतो. मॅडम तो पॅकेट दाखवला का? तर हे आपलं नारी प्रोटेक्ट नावाचं ब्रँड आहे. जर आपण मार्केटमध्ये बघितलं तर स्टेफ्री, विस्पर, सोपी, 9 वगैरे असे ठराविक 8-10 ब्रँड असतील, ज्याच्यामध्ये मेजर जर बघितलं तर मग स्टेफ्री, विस्पर, सोपी या 3 ब्रँडचाच मार्केटमध्ये बोलबाला आहे. पण त्यांची क्वालिटी जर तुम्ही बघितली तर मार्केटमध्ये एकदम भयंकर परिस्थिती आहे, जे महिलांच्या आरोग्यासाठी खेळलं. कारण काय आहे तर त्यांच्याकडे असणारं प्लास्टिकचं पॅड, प्लास्टिकचं आवरण. आपण रेनकोट घालतो, बरोबर आहे, पावसाळ्यात रेनकोट घातल्यानंतर जेव्हा रेनकोट काढतो तेव्हा असं वाटतं बापरे जीव गुदमरला की काय. कारण काय असतं, आपल्या बॉडीला ऑक्सिजनची गरज आहे, ते ऑक्सिजन त्याच्यातून पास होतं. मग महिला ज्यावेळेस 5-5 दिवस मासिक पाळीमध्ये ज्यावेळेस पॅड वापरतात तर ते प्लॅस्टिक असल्यामुळे तिथं ऑक्सिजन पास होत नाही, आणि ऑक्सिजन पास न झाल्यामुळे ओलसरपणा राहिल्यामुळे इचिंग आणि रॅशेस सारखा प्रकार सुरू होतो. त्या इचिंग रॅशेस मध्ये काय होतं की महिलांना पूर्ण ब्लडिंग हे बाहेर फेकलं पाहिजे, कारण ते खराब ब्लड आहे. पण त्या पॅडची कॅपॅसिटी डॉक्टर सांगतात किंवा इतर लोक सांगतात की 5-6 तासांनी बदली केलं पाहिजे. ते न बदलल्यामुळे तो ब्लडचा फ्लो पूर्ण बाहेर येत नाही, ते परत रिव्हर्स बॉडीमध्ये गेल्यानंतर आतमध्ये कॅन्सर सारख्या गाठी होणं किंवा इतर प्रकारे इचिंग रॅशेस होण्यामुळे पिशवी काढण्याचं प्रमाण वगैरे, मासिक पाळी वेळेवर न होणे, व्हाईट डिसऑर्डर सारखे खूप भयंकर प्रकारचे आजार तिथे होत राहतात, आणि ते लोकांना नंतर समजते की काय प्रॉब्लेम. मग जर आपण बघितलं असेल की 1980च्या अगोदर 5-5, 6-6 किंवा 1960च्या खाली 8-8, 10-10 मुलं महिलांना होती. जात्यावरती दळण करून महिला शेतातली कामं करून एकदम दुष्टपुष्ट होतात. पण आज लोकांकडे 2 मुलं नाही तरी त्या महिला एकदम विकनेस आहेत. कारण जो आजच्या जीवनामध्ये तुमच्या हवेमध्ये प्रदूषण आहे, पाण्यामध्ये प्रदूषण आहे, खाण्यामध्ये प्रदूषण आहे,
पण जे वापरलं जाते त्याच्यामध्ये पण प्रदूषण आहे. कारण हे जे मार्केटमध्ये मिळणारे पॅड आहे हे पॅड प्लॅस्टिक पासून बनवतात. त्याच्यामध्ये जे कॉटन नावाचं गोष्ट वापरली जाते हे कागदाचा लगदा असतो. त्याचबरोबर गादे असतात, त्याला रिसायकल केल्यानंतर स्टार्च वापरला जातो आणि ते केमिकलाइज असतं. या केमिकलचा बॉडीच्या ब्लडशी संपर्क आल्यानंतर मग त्यांना भयंकर दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तर हा प्रकार आहे. तर आपलं मार्केटचं जे मिळणारं ब्रँडेड पॅड आणि आपल्या पॅड मधला फरक काय आहे ते आपण 1-2 मिनिटात पहिलं फक्त मी समजवतो, मग तुमच्या प्रश्नाचे पण उत्तर मी देऊ शकतो. मला पहिल्यांदाच 3 वर्षामध्ये एवढे पुरुष एकदम सापडलेत आणि महिला 4 आहेत. नाहीतर असं होतं की 40 महिला असतात तर कुठेतरी 2-4 पुरुष लाजलेले असतात. पहिल्यांदाच मला पुरुष. तर हे आपल्या कंपनीचं स्टेफाईनचा नारी प्रोटेक्टचं ब्रँड आहे. हे याची खासियत असते की हे 8 लेअरचं आहे. हे प्युअर कॉटनचं आहे. याच्यामध्ये जी एनएस्ट्रिप दिसते ही ब्लॅक, ब्ल्यू कलर, ग्रीन कलरची, त्याच्यामध्ये जे लाईनअप दिसत आहेत हे काय असतात, समुद्रावरती जे वेव्हज असतात त्या लाटा असतात त्याच्यामध्ये आयन्स असतात. त्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आयन्स बोलतो किंवा इलेक्ट्रॉनिक जे बोलतो प्लस मायनस, ते याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. त्यावेळेस याच्यावरती बूंद पाण्याचे किंवा ब्लडचे डॉट्स पडलेले जातात, त्यावेळेस ते ऍक्टिव्ह होतात. ऍक्टिव्ह झाल्यानंतर काय होतं, महिलांना जे स्टमक पेन असेल, बॅक पेन असेल किंवा महिलांना जी पॉवर पाहिजे, कारण त्या 5 दिवस का आराम करतात कारण विकनेस येतो, तो विकनेस न येण्याचं काम हे करतं. त्याचबरोबर पूर्ण ब्लड शोषून घेण्याचं काम करतं. हे मार्केटमधला ब्रँड आहे. विस्पर है, ये स्टेफ्री आणि विस्पर आहे. तुम्ही कोणतंही पॅड घेतलं तर हे तर पूर्ण प्लॅस्टिकचं आहे, हे तर तुम्हाला जाणवते. मग हे काय होतं, हे रश होतं आणि हे यूज केल्यानंतर त्या महिलांना इचिंग असेल. हे कॉटनच्या नावाखाली 3 लेअरच असतात. त्याच्यामध्ये एक फ्रंटचा लेअर असते ज्याची टॉपशीट जी पाहिजे ती प्युअर कॉटनची टॉपशीट असते. याच्या आतमध्ये मॅपल फ्रूट नावाची जेली वापरली जाते, जे आमच्यामध्ये अजून पण पुरे आलेलं नाही. तर हे मार्केट ज्यावेळेस आपण हलवू त्यावेळेस मल्टीनॅशनल कंपन्या याच्यात यावेत याची आमची पण इच्छा आहे. कारण महिलांच्या आरोग्यासाठी जे खेळलं जाते ते खेळणं कुठेतरी बंद झालं पाहिजे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, एक 50-50 ml आपण पाणी ड्रॉप्स करणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी काय आहे, महिलांना खरंच ओलसरपणा जाणवतो त्यावेळेस महिला कशी वावरत असेल, किती टेन्शन मध्ये असेल. आपण थोडंसं बघा, आपले सॉक्स जर ओले झाले आणि दिवसभर मिटिंगला बसायचं असेल कसं वाटत असतं आपल्याला. मग आयुष्यभर महिला जर ह्या ओलसरपणामध्ये बसते तर त्याचा विचार कधीच पुरुष मंडळी काय करत किंवा कोणालाच त्याच्यामध्ये काय पडलं. महिला पण सुद्धा विचार करत नाहीत, कारण त्यांना एक लागते ही सवय असंच होऊन जाते. तर ते आपण कुठेतरी बदलायचा प्रयत्न करतो. तर दोन्हीमध्ये मी थोडंसं 40 ml पाणी ड्रॉप करणार आहे. तर आपण महिलांसाठी काय करतो की आम्ही ऑलरेडी 3 वर्ष मार्केटमध्ये गेलेलो आहे. जे पोलीस ट्रेनिंग सेंटर मधून आम्हाला लोणावळ्याचा पहिला जो रिस्पॉन्स आला, त्याच्यानंतर जे पोलीस ट्रेनिंग सेंटरचे इथले कमिशनर साहेब आहेत त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि मग त्यांनी सांगितलं की स्पेशली जेवढे पण महाराष्ट्रामध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटर आहेत, पोलीस स्टेशन्स आहेत, तिथे जाऊन तुम्ही प्रोग्राम करा. त्याचबरोबर आमच्याबरोबर ज्या महिला काम करतात त्या स्कूल कॉलेजेसमध्ये जातात. आम्ही स्वतः कॉलेजेसमध्ये पण जाऊन प्रोग्राम करतो. टीव्ही मध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी आमच्या युट्यूब लाईव्हला आम्ही प्रोग्राम करतो. तर हा प्रोग्राम याचं एकच कारण आहे की एकदा हे पॅड वापरल्यानंतर महिला सॅटिस्फाईड होते. तर ह्या पॅड मधला फरक आहे. तर दोन्ही हाताने चेक करा की ओलसरपणा तुम्हाला कोणत्या पॅड मध्ये जाणवतोय. कुछ भी नाही लगा, म्हणजे विदिन 5 मिनिटांमध्ये एवढा डिफरन्स आहे. 50 ml पाणी सोसायला खूप वेळ लागतो. हो, ऑफलाईन सगळं एकदा हे प्रोडक्ट समजलं. मला हे पार्श्वभूमी सांगायची होती, कारण बऱ्याच पुरुष मंडळींना मासिक पाळीचा विषयच माहीत नसतो. काही मुलं पण बसल्यात, त्यांना तर लग्न झाल्यानंतर समजेल काय प्रॉब्लेम्स असतात ते. तर पहिला विषय थोडासा क्लिअर म्हणून मी ओपनली बोलते. थोडासा वेळ तुमचा जास्त घेतला, नाहीतर 2 मिनिटांमध्ये डेमो सांगून पण केलं असतं आपण. महिलांना दाखवलं पाहिजे मेन. तर प्राइस वाईजचा आमचा विषय असा आहे, मार्केटमध्ये मिळणारं जे ब्रँडेड पॅड आहे
प्राइस तुम्हाला 45-42 रुपयापासून सुरू होते ते 100, 150, 300, 350 रुपयापर्यंत विकले जातात क्वालिटी वाईज. कारण ज्यांना बिझनेस करायचा आहे ते पैसेच कमवतात, त्यांना क्वालिटीशी घेऊन नाही. असे मोठे मोठे ब्रँड्स आहेत जे क्वालिटीचं नाव काहीच नाही म्हणजे 10% लोक आहेत. तर विस्पर नावाचे प्रोडक्ट खूप मार्केटमध्ये चालतात. सगळ्यात जास्त जवळजवळ 60% जास्त मार्केट त्यांनी कॅप्चर केलेलं आहे. त्यांचे एक चांगलं पॅड आहे जे 70 रुपयाला विकले जातात. असं ते होतं ते चांगलं पॅड आहे. तर 6 पीसचं 70 रुपयालाच आहे. आपलं पण हे 6 पीसचं पॅकेट आहे जे आपण 70 रुपये याची MRP आहे, जे आपण 70 रुपयालाच महिला मार्केटमध्ये घेतात. हेच पॅड काही चांगल्या कंपन्या ज्या प्रॉपर मार्केटमध्ये नाहीत पण ते 10 पीसचं पॅकेट 250-250 रुपयाला सुद्धा मार्केटमध्ये विकतात. आणि याच्याबरोबरच आमचे पॅकेट आम्ही पण 250 रुपयाला विकतो जे प्रीमियम क्वालिटीमध्ये जातं. हे आम्ही जे क्वालिटीचं पॅकेट आहे हे मी का कमी केलं, कारण मला थोडंसं रिलायन्स जिओ सारखं काम करायचं की लोकांच्या हातात पहिलं पोहोचू द्या, त्याच्यानंतर लोकांचा रिव्ह्यू ऑटोमॅटिकली येऊ शकतो, मोठं काम आपण करू शकतो. कारण जोपर्यंत महिलांना एक असतं की मॅडम तुम्ही कुठलं प्रोडक्ट वापरते, मी ब्रँडेड वापरते. कुठलीच महिला असं म्हणत नाही की मी साधं पॅड वापरते किंवा मी साधी साडी वापरते, बोलते मी ब्रँडेड वापरतो. मग आम्ही बोलतो की मॅडम तुमच्या घरात जे ब्रँडेड आहे ते पॅड तुम्ही घेऊन या आणि आपलं पॅड आहे यांचं आपण लगेच समोरासमोर बघूया काय क्वालिटी आहे. म्हणजे लगेच विदिन 10 मिनिटांमध्ये आपल्याला हा फरक पण कळतो. तो फरक पहिला आम्ही क्लिअर करतो. तर हे जे मार्केटचं पॅड आहे याची अवस्था जर आपण बघितली तर मित्रांनो अशी अवस्था असू शकते. म्हणजे पूर्ण शोषून घेण्याची क्षमता याची 0 असू शकते. तर हे आहे. त्याचबरोबर ह्याचा पाठीमागचा भाग पूर्ण प्लॅस्टिक असल्यामुळे ऑक्सिजन पास होत नाही. याच्या आतमध्ये 3 लेअरच्या नावाने काहीच नसतं. हे आपल्या कंपनीचं आहे. हे मी तुम्हालाच कुणाला तरी देतो. जर ह्याच्यामधून जर त्यांनी असा 1-2-4 गुण जरी काढले तर कंपनी 1 लाखभर रुपये तरी त्यांना देऊ शकते. 1 लाख तिकडे दाखवा सर. लाख रुपये माझ्याकडे जास्त नाही झाले. एवढं कॉन्फिडन्स तर याची कॅपॅसिटी टोटली 120 ml पर्यंत असते. आम्ही सांगतो कमीत कमी 12 तास, मॅक्झिमम 24 तास महिला वापरू शकते. म्हणजे प्रवासात ट्रेनमध्ये वगैरे प्रवास करणाऱ्या महिलांसाठी, ड्युटीवरती असणाऱ्या महिलांसाठी असतं तर ते देऊ शकतो. आम्हाला अकोला आणि नागपूरमध्ये खूप सुंदर रिस्पॉन्स आला. 2-2 हजार मुलींना, महिला पोलिसांना आम्ही ट्रेनिंग दिलं आणि त्यांना डेमो दिला. 400-400 मुलींच्या बॅचेस आम्ही 2-3 दिवस कंटिन्यू करत होतो. प्रत्येक महिलेला आम्ही ते प्रोडक्ट देत होतो. त्यांना तिथल्या ज्या PSI मॅडम होत्या, पाटील मॅडम, त्यांनी सांगितलं की मी एका मर्डर हिस्ट्रीमध्ये नागपूरमध्ये ड्युटीवर असताना 24 तास ड्युटीवरती होते, मासिक पाळीमध्ये होते आणि मी कोणाच्या घरामध्ये जाऊन सुद्धा बोलले की मला पॅड सेल करायचे. पण आपल्या ग्रामीण लोकांमध्ये असं असतं की हे शिवत चालणार नाहीये. त्यांना पॅड सुद्धा बदली करून नाही दिलं आणि त्या पॅन्ट शर्ट वरती असताना बोलले तो अनुभव मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. असं ट्रेनच्या गर्दीमध्ये विचार करा किती मुली मासिक पाळीमध्ये असते, स्कूल कॉलेजमध्ये असते, तर त्यांना किती भयानक अनुभव येत असते. तर तो कुठेतरी विचार केला तर आपण करू शकतो काय. तर आपल्याला काही नाही करायचंय. मी तर म्हणे आम्ही फ्री काहीच देत नाही. पहिली गोष्ट तर आम्ही बोलतो की पहिलं तुम्ही स्वतः, आज महिलांचं उदाहरण घेतलं तर महिलांच्या अंगावर 5-5, 10 तोळे असतात. साड्या आज 5-5, 10 हजाराच्या खालच्या पण असतात चांगल्या महिला. पण 70 रुपयाला जर त्या बोलत असतील की फ्री दे तर आम्ही देत नाही. कारण तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला जर 70 रुपये खर्च करायचे नसतील तर तुम्ही आहे तसंच एन्जॉय करू शकता. त्यामुळे ते माझं मत आहे. तर आम्ही फ्रीमध्ये कुणाला काही देत नाही. पण हे पॅड वापरल्यानंतर जर नाही आवडलं तर तुम्ही रिटर्न द्या, आम्ही रिटर्न करू शकतो. एवढी आमच्याकडे पॉलिसी चांगली आम्ही पद्धतीने करू शकतो. तर हे 70 रुपयाचं जे पॅड आहे ते आपण शिव उद्योग संघटनेमार्फत महिला असतील किंवा पुरुष मंडळी असतील किंवा मुलं असतील त्या लोकांना आपण रोजगार किंवा उद्योजक म्हणून बनवतोय. तर तुमच्या एरियामध्ये एका गावामध्ये आमची इच्छा आहे की एका गावामध्ये एकाच महिलेला आम्हाला तयार करायचे किंवा 2 महिलांना तयार करायचे. त्या महिलेनं जर हे 10 पॅकेट सेल केले 52 रुपयाला ती महिला मार्केटमध्ये तिला मिळणार आहे. तिने 70 रुपयाला सेल करू द्या, 60 ला करू द्या किंवा कितीला करू द्या तिचा प्रश्न आहे. पण माझी इच्छा आहे त्या महिलेने एका दिवसामध्ये कमीत कमी 10 पॅकेट जर सेल केले आणि 70 रुपयानेच करायचं, कारण आपल्या प्रोडक्टची क्वालिटी आपण कमी करतो किंवा प्राइस कमी करतो म्हणून तिथे आपण कुठेतरी डाऊन होतो. तर 70 रुपयाने जर केलं तिला 52 रुपयाला मिळते. म्हणजे 18 रुपये एका पॅकेट मागे मिळत आहेत. 10 पॅकेट माझी इच्छा आहे की एका घरामध्ये नक्कीच 5-5, 10 पॅकेट घेणाऱ्या महिला आहेत. कारण प्रत्येक घरामध्ये एक आई असते, त्यांची मुलगी असते, काही ठिकाणी नणंद, जाऊबाई आहे, भाऊजाई आहे, मुली आहेत, तर 3-3, 4-4 मुलींचा पण परिवार आहे.
त्यामुळे तिथं 10 पॅकेट तर सहज जातात. एका महिन्याने जर 10 पॅकेट सेल केले तर कंपनी त्यांना पगार म्हणून किंवा कमिशन म्हणून 100 रुपये एक्स्ट्रा देते. आणि जर मग ते 10 पॅकेटच्या 18 रुपयाप्रमाणे 180 म्हणजे 280 रुपये महिला एका तासात सुद्धा कमवू शकते. मग तिनं जर 25 पॅकेट सेल केलं तर तिला 250 रुपये कंपनीकडून मिळतात. वरचं तिचं मिळेल पॅकेटचं ते वेगळं. जर तिने 100 पॅकेट सेल केलं तर तिला 1000 रुपये पण मिळतात. मग त्या महिलांना ठरवायचं की दिवसभरामध्ये किती करू शकतात. त्या पद्धतीनं मुलं असतील, मुलांना आम्ही 12,000 रुपये पगार प्लस 3,000 रुपये पेट्रोल अलाउन्स अशा पद्धतीने आम्ही 15,000 रुपये देतो. त्या मुलांकडून आमची इच्छा आहे की दिवसभरामध्ये त्या तालुक्यामध्ये जर त्यांची बाईक असेल तर कमीत कमी 15-20 मेडिकल आणि जनरल स्टोअरला जरी त्यांनी व्हिजिट केले, कारण मुलं महिलांकडे जाऊन डेमो नाही देऊ शकत, थोडं लास्ट आहे. पण मुलं जर मेडिकल जनरल स्टोअरला पण त्यांनी जर काम सुरू केलं तर त्यांना 15,000 रुपये तो पगार मिळेल. प्लस त्यांनी कमीत कमी 20 ते 25 मेडिकल जनरल स्टोअरला व्हिजिट ठेवली, त्यातल्या 10 जरी मेडिकलवाल्यांनी 10 पॅकेट जरी घेतले तरी त्यांचं महिन्याचं कमीत कमी 2,000 पॅकेटचं टार्गेट आम्ही त्यांना देतो, त्यांना मिळेल. त्याच्यावरती जे काय मिळणार आहे त्यांना एक्स्ट्रा कमिशनच्या स्वरूपात मिळणार आहे. कारण एकदा जर मेडिकल जनरल स्टोअरचा धंदा फिक्स झाला तर तो व्यक्ती महिन्याला लाख रुपये सुद्धा कमवू शकतो. दुसरी गोष्ट आहे की मार्केटमध्ये तुम्ही मेडिकलला नजर मारली असेल किंवा जनरल स्टोअरला तर काचेच्या याच्यामध्ये काय असतं तर फक्त नॅपकिनच असते किंवा बेबी डायपर असतं. याच्यापेक्षा दुसरा आयटम काहीच नसतो. एवढं रनिंग प्रोडक्ट आहे. कारण ह्या भारतामध्ये लोकसंख्येची कमी नाही, महिलांची कमी नाहीये. वापरणाऱ्या पॅड की असं कधीच नाही होणार की पुढच्या महिन्यामध्ये सीझन नाहीये पॅडचा, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये सुट्टी लागेल की काय, असं काहीच नाही. सण उत्सव 24 महिने 365 दिवस कोणाच्या ना कोणा घरामध्ये प्रत्येक महिलेला मुलीला मासिक पाळी येणारच आहे. प्रोडक्ट लागणार आहे, फक्त प्रोडक्ट क्वालिटीचं पाहिजे. महिलांचे आयुष्य बदलू शकतो आपण. कॅन्सर सारख्या आजारापासून वाचू की नाही मला माहित नाहीये, पण महिलांना 12 तासाचं कम्फर्ट, त्या 5 दिवसाचा आराम, स्टमक पेन, बॅक पेन असेल, एनर्जी क्रिएट करणं असेल, व्हाईट डिशेस थांबवणं असेल, वेळेवर मासिक पाळी, हा प्रकार जो आहे मासिक पाळी वेळेवर येण्याचा, हा प्रकार आमच्याकडे खूप सुंदर रिझल्ट आले. सांताक्रूज मध्ये असेल, महाबळेश्वर मध्ये असतील, बऱ्याच महिला असं आहेत ज्या माझ्याकडे येऊन रडतात ऍक्च्युली की सर तुम्हाला हे प्रोडक्ट सुचलं कुठून. कारण 9वी 10वी किंवा 11वी 12वीच्या मुली असतात त्या मासिक पाळीमध्ये त्रास होत असल्यामुळे बेडवरून सुद्धा खाली उतरत नाहीत, घरातून सुद्धा बाहेर जात नाहीत, अशा बऱ्याच महिला आहेत. पण येणारा काळ हा घरात बसण्याचा नाहीये. महिलांना मुलींना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जर मार्केटमध्ये उतरायचं असेल तर मासिक पाळीमध्ये त्यांना काहीतरी सोल्युशन घ्यावं लागेल. पण मला वाटतं त्याच्यापेक्षा चांगलं सोल्युशन आपल्याकडे नाहीये. त्याच्यामध्ये एक्सेल असेल, हे डबल एक्सेल असेल, त्याचबरोबर हे पॅन्टी लायनर असतं. मार्केटमध्ये एका कंपनीचं पॅन्टी लायनर आहे जे 10 पीसचे, ज्याच्यामध्ये विंग्स नावाचा प्रकार पण नसतो. तर खूप सुंदर क्वालिटीचे हे प्रोडक्ट आहेत. क्वालिटीच्या बाबतीत आपण कुठंच कॉम्प्रोमाइज नाही करणार आणि करणारच नाहीये. कारण तो अनुभव मी गेले 8 ते 10 वर्ष घेतोय आणि 3 वर्ष सक्सेसफुली ही कंपनी आम्ही राबवतोय. स्पेशली माझ्या कंपनीचं खासियत असं आहे की माझ्याकडे 95% महिलाच काम करतात, फक्त 5% पुरुष आहेत. आणि त्या 95% महिला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या काम करतात. आमचं कुरिअर ऑल ओव्हर इंडिया, जम्मू काश्मीर, बारामुल्ला पासून अंदमान निकोबार पर्यंत आजही जातं बाय पोस्टाने. मला एवढी कॅपॅसिटी आणि एवढी खात्री आहे की ज्या महिलेने एकदा पॅड वापरले ती पॅड परत दुसरं कोणतंच वापरत नाही. आणि तिनं जर एकदा 1-2 पॅकेट घेतले, आज महिला आमच्याकडे 1,000 पॅकेट महिन्याला घेऊन जाणाऱ्या, रिसेल करणाऱ्या महिला आहेत. त्यांना स्वतःला काय गुंतवणूक करायची गरज नाहीये. त्यांना फक्त मार्केटमध्ये इच्छा असेल. आणि मी तर म्हणतो की पुरुष मंडळींनी तुम्ही फक्त तुमच्या घरी तुमच्या मिसेस असतील किंवा तुमची मुलगी, कारण पुरुषाला जगात सगळ्यात प्रिय कोण असेल तर तुमची मुलगी असते किंवा मुलगा असतो, तर त्यांना तुम्ही एकदा देऊ शकता. त्यांचा रिझल्ट घ्या. जर तुम्हाला आवडलं, ही बायको बोलली किंवा मुलगी बोलली पप्पा खूप छान पॅड आहे, तर तुम्ही नक्कीच 10-12 महिलांचा तिथे 25-30 महिलांचा ग्रुप बसवू शकता. तिथे आम्ही येऊन लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करू शकतो, त्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. त्यांना आपण महिन्यातून एकदा ट्रेनिंग देऊ शकतो, कारण प्रत्येक वेळेस नवीन महिला येत असतात. जुन्या महिलांसोबत काम करू शकतो. 1-2दाच गरज आहे, नंतर खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो. महिलांना त्यांच्या वेळेप्रमाणे दुपारी 4 ते 6च्या झोपेच्या वेळेत किंवा सकाळी 10 ते 12च्या वेळेत त्या महिला जाऊन एका तासात जरी फिरून आल्या तरी 10 ते 20-25 पॅड विकू शकतात. 300-500 रुपये महिन्याला सहज दिवसाला त्या महिला कमवू शकतात. यासाठी कोणतेही आपल्याला भांडवल गुंतवायची गरज नाही, काही नाही. त्या पद्धतीने सुद्धा आपण काम करू शकतो. आणि अशा प्रेझेंटेशन मध्ये काही चुकीचं बोलणं आलं असेल किंवा काही गोष्टी तुम्हाला पटल्या असतील नसतील तरी एक छोटा भाऊ म्हणून तुम्ही माफ करू शकता. आणि पुन्हा एकदा शिवउद्योग संघटनेनं आम्हाला संधी दिली, आम्हाला इथे वेळात वेळ काढून बोलवलं आणि तुम्ही वेळात वेळ काढून पूर्ण महाराष्ट्रातून आलात, तर मला वाटतं खूप
एक मराठी माणसाची संस्था म्हणून आपण जगभर नाव करू शकतो. कारण येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये हे पॅड पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतभरामध्ये पोहोचवण्याची आम्ही भूमिका घेऊन चाललो. त्याचबरोबर एक्सपोर्ट सुद्धा करण्यासाठी आम्ही करणार आहोत. कारण खूप चांगली संधी आहे. कारण असं पॅडच मार्केटमध्ये नाही. जर तुम्ही शर्ट घ्यायला गेला किंवा तुम्ही कुठलीही वस्तू कपड्याची घ्यायला गेला 1000 ब्रँड आहे, पण सॅनिटरी नॅपकिन एवढं चांगलं आणि गरजेचं असताना कायम गरजेचं असताना त्याचे ब्रँड फक्त मोजावरती हातावरच्या बोटावरती मोजणे इतकेच आहे. एवढी संधी आपल्याला आहे. या संधीचं सोनं तुम्ही तुमच्या एरियामध्ये, कारण कुठल्याही गावामध्ये घ्या, आज 200-500 महिला आहेत, त्यांना चांगल्या प्रोडक्टची गरज आहे. चांगलं प्रोडक्ट म्हणजे काय हे पहिलं तुम्ही स्वतः घरामध्ये यूज करायला द्या आणि तुम्हीच रिझल्ट घ्या. आवडला तर नक्की कॉल करा किंवा नक्की तुम्ही तुमचा अभिप्राय कळवू शकता. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. 36429993. तुम्हाला कधी प्रोग्राम वगैरे घ्यायचा मला व्हॉट्सअप करू शकता. काळे सरांच्या 9136429993. सूरज कुमार कुंभार किंवा स्टेपाइन टाका किंवा नारी प्रोटेक्ट टाका तरी पण आपलं व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला, युट्यूबला सर्व ठिकाणी लाईव्ह आहे. तुम्हाला तिथून पण माहिती. म्हणजे आता मी एवढं काय सांगितलंय ते ध्यानात नाही आलं. जर युट्यूबला डायरेक्टली मोहिनी मॅडमचा ज्या कंपनीच्या ऍडमिन डायरेक्टर आहेत त्यांचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये माझा स्वतःचा व्हिडिओ आहे. आम्ही आता सरांच्या मार्फत युट्यूब लाईव्ह करणार आहोत. त्याच्यामुळे इंस्टाग्रामला खूप सारे व्हिडिओज आहेत. फोटोज खूप सारे फेसबुकमध्ये आहेत. नारी प्रोटेक्ट आणि स्टेपाइन नावाने पेजेस आहेत आमचे. त्याच्यामध्ये खूप चांगले रिव्ह्यूज पण तुम्हाला बघायला मिळतील. तर माझी इच्छा आहे की काम करणं न करणं होईल की नाही माहित नाही, पण नक्की तुम्ही तुमच्या घरी तुमची आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, बायको असेल, कुणालाही एक पॅकेट नक्की आवडीने द्या आणि त्यांना सांगा की हे वापरून तुम्ही अभिप्राय द्या आणि नंतरच मग आपण काम करायचं नाही ते ठरवू शकतो. कारण क्वालिटीच्या बाबतीत मी खात्रीशीर प्रमाणात देऊ शकतो. कुणाच्या काही शंका असतील तर तुम्ही सांगू शकता किंवा मला व्हॉट्सअपवरती, कॉलवरती कधीही सांगू शकता. कॉल जर नाही कधी उचलला, कारण अशा मीटिंगमध्ये असेल तर उचलता येत नाही, तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. मी कधी तुमच्या मेसेजचा रिप्लाय देऊ शकतो. थँक्यू.